न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। 104 कामगारांची बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक। गणेश एंटरप्राइजेस ही कंपनी अस्तित्वातच नसताना तिच्या नावाने 104 कामगारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात 2020 मध्ये भविष्य निर्वाह निधी पीएफ खाती उघडण्यात आली आहेत। 5 वर्षांमध्ये ही खाती बनावट असल्याचं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्ताच लागला नाही। यातील काही कामगारांना पीएफची खाती रद्द करण्यासाठी धमकावून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बनावट खाती उघडण्यात आल्याचं समजलं तरी त्याबाबत तक्रार करण्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं तब्बल 8 महिन्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली आहे। याबाबत भविष्य निर्वाह निधी संघटनांचे एन्फोर्समेंट अधिकारी जयकिसन मोहनदास मनवानी वय वर्ष 49 राहणार महेश सोसायटी बिबवेवाडी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार 23 डिसेंबर 2020 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईटवर घडला होता। मिळालेल्या माहितीनुसार श्री गणेश एंटरप्राइजेस प्रोप्रायटर सीताराम ठकान सिंग राहणार साठे वस्ती सनसवाडी यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या वेबसाईटवर श्री गणेश एंटरप्राइजेस नावाने पीएफचा कोड रजिस्ट्रेशन करण्यासाठी 23 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं। त्यांना संघटनेकडून कोड नंबर देण्यात आला। या कंपनीमध्ये 2020 ते 2024 मध्ये 104 कामगारांची पीएफ खाती ऑनलाईन उघडण्यात आलेली आहेत। श्री गणेश एंटरप्राइजेस या आस्थापनामधील भारतातील वेगवेगळ्या राज्यातील 11 कर्मचारी यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्राद्वारे ईमेलद्वारे जून व जुलै 2024 मध्ये तक्रारी केल्या। त्यात त्यांनी श्री गणेश एंटरप्राइजेस मध्ये त्यांनी कधीही काम केलेले तर त्यांच्या संमतीविना परस्पर त्यांच्या नावे श्री गणेश एंटरप्राइजेस मध्ये पीएफची बनावट खाती उघडली आहेत। त्यांना ही पीएफची खाती रद्द करण्यासाठी कोणीतरी व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवून पैसे मागत आहे असं तक्रारीत नमूद केलंय। याबाबत 4 कर्मचारी ते राहत असलेल्या ठिकाणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या। भविष्य निर्वाह निधीचे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त यांनी श्री गणेश एंटरप्राइजेस कंपनी व कंपनी मालकाचे व्हेरिफिकेशन करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश 18 व 24 जुलै 2024 रोजी दिले होते। त्यानुसार फिर्यादी तसेच त्यांचे सहकारी DS तिलवनकर, प्रवर्तन अधिकारी अमोद देशपांडे हे 31 जुलै 2024 रोजी शिरूरमधील सनसवाडी येथील साठे वस्तीवर तिथं जाऊन पडताळणी केल्यावर त्या पत्त्यावर श्री गणेश एंटरप्राइजेस नावाची कोणतीही संस्था आढळून आली नाही। तसेच तेथील परिसरातील नागरिकांकडे चौकशी केल्यावर त्या नावाची कोणतीही व्यक्ती तिथं राहत नसल्याची माहिती मिळाली नाही। सनसवाडी ग्रामपंचायत चौकशी केल्यावर तिथंही श्री गणेश एंटरप्राइजेस नावाची संस्था किंवा कंपनी मालक सीताराम ठकान सिंग यांची नावं आढळून आली नाही। तसा अहवाल त्यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी कार्यालयाला दिला। त्यानंतर तब्बल 8 महिन्यानंतर भविष्य निर्वाह कार्यालयानं पोलिसांकडे तक्रार दिली आहे। सीताराम ठकान सिंग यानं केवळ पीएफ खातीच बनावट काढली नाही तर शॉप ॲक्ट लायसन ही बनावट काढलंय। पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे तपास करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।